2019 निवडणुकीचा बिगुल वाजला असून राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करताय, त्यातच देशदर्शनही सुरू आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज रविवारी शिर्डीला येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। साई दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी भाजपा सरकारचा चांगला समाचार घेत देशाच्या पंतप्रधानांना मुंबईत आल्यानंतर सिनेमातील नटनाट्यांना भेटण्यासाठी वेळ आहे, मात्र शेतकऱ्यांना भेटण्यासाठी नाही, अशी जोरदार टीका त्यांनी मोदींवर केली आहे। आज ग्रामीण भागातला दोन शहरी मुद्दे वेगळे आहेत, ग्रामीण भागातले मुद्दे वेगळे आहेत, परंतु सगळ्यात महत्त्वाचा ग्रामीण भागातला मुद्दा जो आहे तो शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा जवळपास आता 14,000 12,000च्या पलीकडे गेला आहे। 14-15 हजारापर्यंत हा आकडा आता जात आहे। रोज 5-6 मृत्यू होत आहेत, आत्महत्या होत आहेत, पण सरकार याची दखल घ्यायला तयार नाही। प्रधानमंत्री मुंबईत येतात, सिनेमातल्या लोकांना भेटतात, नटनट्यांना भेटतात, पण शेतकऱ्यांना भेटावं असं पंतप्रधानांना कधी वाटत नाही। ते दुर्दैवाने हे वस्तुस्थिती सांगावे वाटते, कारण की आज शेतकऱ्याला मदतीची गरज आहे। 2019च्या निवडणुकीसाठी सर्व समविचारी पक्षांची बैठक झाली असून राज्यातही राष्ट्रवादीसोबत जागा वाटणीची चर्चा अंतिम टप्प्यात असून राष्ट्रवादीसोबत युती झाल्यासारखीच असल्याचे चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलंय। तयारी पूर्ण आमची आपण पाहत आहे की आता आमची आणि राष्ट्रवादी चर्चा जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे। काही लहानसहान बाबी जर सोडल्या तर जवळपास काँग्रेसची राष्ट्रवादीची युती झाल्यासारखी आहे। इतरही समविचारी जे पक्ष आहेत त्यांच्याशी आमची चर्चेला आता गती मिळणार आहे, कारण की परवा ओवेसीने स्पष्ट केलेलं आहे की जर त्यांचा काही अडथळा असेल तर ते त्याच्यातून त्या आंबेडकरांच्या युतीबरोबर बाजूला होतील आणि काँग्रेस आणि आंबेडकरांची जी युती अपेक्षित आहे त्याला माझा काही विरोध नाही किंवा मी ह्याच्यातून बाहेर पडायची तयारी आहे। जर ही युती होणार असेल तर माझी काही त्याच्यात अडचण राहणार नाही। तसेच येत्या निवडणुकीत त्यातच काँग्रेस पक्षाची निवडणुकीला सामोरे जाण्यासाठीची चांगल्या पद्धतीने तयारी सुरू असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिर्डीत सांगितलंय। मेन त्याच्यामधला प्रमुख मुद्दा जो होता MIMच्या बाबतीमधला तो आता बाजूला झाल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, नंतर वंचित आघाडी, CPM, RPI कवाडे आणि मग बसपाचे यामध्ये प्रयत्न सुरू आहे। CPIC आमची बोलणी झालेली आहे, शेका पक्षाची बोलणी। तर म्हणजे आपण पाहतो काल कलकत्त्याला सर्व समविचारी राष्ट्रीय पक्ष एकत्र आले होते भाजपच्या विरोधामध्ये। तशाच प्रकारची आमची भूमिका आहे महाराष्ट्रामध्ये आणि ती युती आता अंतिम टप्प्यामध्ये। आम्हाला अपेक्षा आहे की आता प्रदेश काँग्रेसची बैठक ही मुंबईमध्ये साधारण 28-29च्या आसपास प्रस्तावित केलेली आहे। तर त्या बैठकीमध्ये आम्ही जे काही प्रस्ताव जिल्हा काँग्रेस कमिटीकडून आलेले आहेत, उमेदवार जे इच्छुक आहेत, ज्यांच्या मागण्या आहेत, त्या बाबतीमध्ये राज्याचं निवड मंडळ आहे ती चर्चा करून शिफारस करेल आणि मग अखिल भारतीय काँग्रेसच्या स्तरावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या स्तरावर मग त्याला शिक्कामोर्तब अंतिम होईल। अशा प्रकारची पूर्वतयारी आहे। बाकी आमच्या प्रचाराचा जनसंघर्ष यात्रेचा शेवटचा टप्पा कोकणामध्ये उद्यापासून सुरू होत आहे। कोणाला काय वाटते यापेक्षा जनतेचा कौल आता भाजपासोबत राहिलेला नसून 5 राज्यात भाजपाला यश मिळालेलं नाही, त्यामुळे जनता भाजपासोबत नसल्याचेही चव्हाण यांनी यावेळी म्हटलंय। गडकरींना काय वाटतं किंवा आम्हाला काय वाटतं म्हणण्यापेक्षा लोकांना, जनतेला, मतदाराला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे। आणि या 5 राज्यापैकी 3 राज्यामध्ये आणि उर्वरित 2 राज्यामध्ये सुद्धा भाजपला कुठे यश मिळालेलं नाही, हे स्पष्ट संकेत आहे की जनतेचा कौल आता भाजपबरोबर राहिलेला नाही, हे स्पष्ट आहे। अहमदनगर जागेविषयी राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू असून लवकरच मार्ग काढला जाण्याचे सांगत डॉ. सुजय विखे हे निवडून येणारे उमेदवार असल्याचे स्पष्ट केल्याने चव्हाण हे सुजय विखेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येते। काँग्रेसमध्ये एक चांगला उमेदवार म्हणून त्यांच्याकडे मी पाहतो, म्हणजे जिंकून येण्याची क्षमता असलेले सुजय विखे आहेत हे नाकारता येणार। त्यामुळे आधी जागेचा निर्णय होणं आवश्यक आहे, ती जागे चर्चा आमची सुरू आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकीत ज्या राजकीय नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता, अशा मताधिक्य असलेल्या नेत्यांच्या घरवापसीसाठी काँग्रेस सकारात्मक असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केलंय। वोटों का उनका एजेंडा वो है कि जहाँ मैं तो बोल रहे कि मुझे लगा कि जाकर राम मंदिर बना के आएंगे, ऐसा हमको लगा था, पर वो गए और तुरंत वापस आ गए। तो ये तो चुनावी जुमले चल रहे हैं इनके। अभी तो आप देखेंगे कि अगले 2 महीने में, मतलब फरवरी महीने में तो इतनी घोषणाओं की बारिश होने वाली है कि लोग इस घोषणाओं की बारिशों में कहीं बह न जाए, ये डर हमको ये है। तो इतनी घोषणाएं चल रही, रोज़ नई घोषणा है।
हम 10% इसको आरक्षण देंगे, फलाना करेंगे, किसानों के लिए ऐसा करेंगे, पैसे देंगे। ये सभी चुनाव अभी जैसे 2014 में जुमले अभी जो कहे जाते हैं, चुनाव होने के बाद जुमला कहा गया, आज भी वही घोषणाएं करेंगे और चुनाव होने के बाद फिर कहेंगे तो चुनावी जुमला था, बोलना पड़ता है। शिर्डी साईबाबांचे धाम हे राज्यातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असून समाधी शताब्दीसाठी सरकार निधी देऊ शकले नाही ही शोकांतिका असल्याचे चव्हाण यांनी सांगत, काँग्रेसच्या कार्यकाळात भाविकांसाठी निर्माण केलेले विमानतळ ही काँग्रेसची उपलब्धी असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले। विदर्भ में कोई निधि देने का हमें विरोध नहीं है, पर विदर्भ के साथ साथ जैसे शिरडी एक देवस्थान है, अब साईं बाबा जी का इतना बड़ा संस्थान का महोत्सव अभी जो हो गया था, तो उस महोत्सव में भी सरकार की तरफ से डेवलपमेंट के लिए जो राशि की उम्मीद थी, बिल्कुल पैसा, एक भी पैसा नहीं आया। तो आप देखेंगे संस्थान तो पैसा 1800 करोड़ रुपए संस्थान ने बाजू में रखे थे, सरकार के पैसे की अपेक्षा रखते, कुछ नहीं हुआ। एयरपोर्ट का डेवलपमेंट जैसे कि जैसे आप देखिए पिछले 4 साल में कोई खास डेवलपमेंट नहीं है। ये जो है वो हमारे यहाँ के भक्तों का यहाँ पर कंट्रीब्यूशन है, जिसकी वजह से शिरडी एयरपोर्ट आज इतना अच्छा चल रहा है। नाइट लैंडिंग फैसिलिटी भी अभी हो रही है। तो सरकार का ध्यान सिर्फ बताने के लिए है, सिर्फ कहने के लिए है। असलियत यहाँ पर ऐसी है कि सरकार में कोई काम में अमल नहीं हो रहा। नेहमीप्रमाणे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी साईबाबा समाधीचे मनोभावे दर्शन घेत सुख शांतीसाठी प्रार्थना केली आहे। तसेच यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते चव्हाण यांना बाबांची मूर्ती आणि शॉल देऊन सत्कार करण्यात आलाय। यावेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, राहता तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अरविंद कोते, माजी विश्वस्त अशोक खांबेकर सह मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास शिर्डी।